नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. प्रचारात रंग भरायला लागलेला आहे. प्रचाराच्या तोपा धडाडायला लागलेल्या आहेत आणि एकूण सगळं वातावरण विधानसभा निवडणूकमय झालेलं आहे. अशा काळात अनेक उमेदवार, अनेक पक्षाचे नेते आपापल्या भूमिका मांडायला लागलेले आहेत. आपल्या कामाचा लेखाजोखा मांडायला लागले आहेत. आपण भविष्यात काय करणार आहे या संदर्भातले आपले संकल्प सांगायला लागले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज आहेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार ऋतुराज संजय पाटील. खरं तर ऋतुराज पाटील हे गेली 5 वर्षे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. राजकारणाचा एक पारंपरिक चेहरा असतो, तो पारंपरिक चेहरा बदलून एक नव्या पिढीचा नवा चेहरा राजकारणाला, कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणाला देण्याचं काम ऋतुराज पाटील यांनी केलेलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी कमी आणि प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला आपल्या कुटुंबातला माणूस वाटावा. म्हणजे तरुणांना आपला भाऊ किंवा मित्र वाटावा, वडीलधाऱ्यांना आपला मुलगा वाटावा किंवा लहान मुलांना आपल्या घरातला मोठं भावंड वाटावा. इतकी आपुलकी त्यांच्या व्यक्तिमत्वातून मतदारसंघापर्यंत, मतदारसंघातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आपल्या रुजू प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातल्या लोकांची मनही जिंकण्याचं काम आजवर केलेलं आहे. खरं तर आज आपण त्यांच्याकडून एकूण गेल्या 5 वर्षातल्या त्यांच्या कामाचा लेखाजोखा जाणून घेऊया. निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी जी भूमिका मांडलेली होती किंवा जे संकल्प सोडलेले होते त्या संकल्पाची पूर्ती करण्यात त्यांना कितपत यश आलेलं आहे आणि नवीन कोणते संकल्प आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून 5 वर्ष गेली काम करताय. तर या 5 वर्षात म्हणजे तुम्ही निवडणूक लढवण्यापूर्वी जी आश्वासनं दिलेली होती किंवा जे संकल्प केलेले होते त्यातलं किती प्रमाणात आपण काम करू शकले आहात? नक्कीच. मी सर्वप्रथम आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला इथे येऊन हे व्यासपीठ निर्माण करून देण्याची संधी दिली. खरं म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हा शहर आणि ग्रामीणमध्ये विभागला आणि शहरामधले प्रश्न वेगळे आणि ग्रामीणचे प्रश्न वेगळे आहेत. आपल्याला माहिती आहे 2019ला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सगळ्यांनी मोठ्या मताने निवडून आणलं आणि मग माझ्यासमोर एक ब्ल्यूप्रिंट होतं की आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विकास आपण केला पाहिजे आणि त्या उद्देशानं मी काम चालू केलं. आणि ते काम चालू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पहिले 2 महिने हे सत्ता स्थापनासाठी गेले आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कधीही विचार केला नव्हता असं संकट आपल्या सगळ्यांसमोर आलं, ते म्हणजे कोविड. आणि मग 2-2.5 वर्ष कोविड सारख्या संकटामध्ये आमचे जरी गेले असतील तरी देखील मतदारसंघातील प्रत्येक घटकांना आधार देण्याचं काम, मदत करायचं काम आम्ही केलं. आज अनेक लोकांना पीपी किट असतील, तर मला वाटते महाराष्ट्र राज्यातलं पहिलं पीपी किट हे डॉक्टर्सना कोल्हापूरमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला मास्क असेल, मेडिसिन्स असतील, ती हॉस्पिटल सर्व्हिस असेल, त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना आधार दिला. आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे महापूर संकट आलं. मग या सगळ्या संकटातून बाहेर पडतोय तोपर्यंत सरकार कशा पद्धतीनं बदललं आणि हे सगळं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मला निश्चितपणे विश्वास आहे, कारण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे आणि यातल्या अनेक अडीअडचणी जे आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी सातत्यानं काम करत असताना बघत होतो, ते सोडवण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला आणि अनेक प्रश्न आज प्रत्येक घटकाची मार्गी लावण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्याने या 5 वर्षामध्ये काम करतो. तुम्ही ज्यावेळी निवडणूक लढवायला म्हणजे निवडणुकीच्या मैदानात उतरला त्यावेळी तुमची सगळ्यात महत्त्वाची घोषणा होती ती म्हणजे मिशन रोजगार. म्हणजे एकूण बेरोजगारीचा प्रश्न हा सगळीकडे तीव्र बनलेला आहे. तो देशपातळीवरचा प्रश्न आहे. कोल्हापुरात तो अधिक तीव्रतेनं आहे. तर अशा परिस्थितीत ह्या मिशन बेरोजगारीचं जे तुम्ही घोषणा केलेली होती आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात जी आश्वासनं दिलेली होती त्याच्या पूर्ततेसाठी काय काय प्रयत्न झाले आणि त्यात कितपत यश आलं तुम्हाला? नक्कीच. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की रोजगार ही प्रोसेस आहे. आपण एका वेळीमध्ये ते सगळ्या गोष्टीचं आपण मार्ग काढत नसतो.
पण ही प्रोसेस जेव्हा मी सुरुवात केली, मिशन रोजगार ही संकल्पना लोकांसमोर घेऊन आलो, लोकांना विश्वास दिला की कोल्हापूरमध्ये अनेक युवक युवती आहेत जे आज बेरोजगार आहेत, त्यांना आपण रोजगार दिला पाहिजे. आणि मग त्या उद्देशाने माझं काम सुरू झालं. कोविड नंतर मी याच्यावर अजून लक्ष देऊन काम करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यामध्ये अनेक लोकांना आज विविध वेगवेगळ्या कंपनीमध्ये रोजगार देण्याची संधी देखील मला मिळालेली आहे. एका बाजूला जॉब फेअर आम्ही कोल्हापूरमध्ये घेतलं, त्यामध्ये जवळजवळ 17,500 अनेक युवक युवतीने सहभाग दाखवला. आणि मी तुम्हाला पुढच्या काळामध्ये, कारण माझ्याकडे लिस्ट आहे किती लोकांना आपण रोजगार लावू शकलो, मी आपल्याला नक्कीच कॉन्फिडेन्शियली दाखवतो. कारण काही जण वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम करतात, त्यांना कुठे त्यांची प्रायव्हसी महत्वाची आहे आणि मग त्या दृष्टीने आम्ही पुढच्या काळामध्ये आपल्याला नक्कीच मी लिस्ट दाखवणारच आहे. पण एका बाजूला स्किल ट्रेनिंगवर देखील भर दिला. मला आजच एक भगिनी भेटली होते आणि त्यांनी मला सांगितलं की मी आपल्या स्किल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भाग घेतला, तिथून मला आता रोजगार नाही तर मी एक बिझनेस चालू केलेला आहे आणि मी अनेक जणांना रोजगार देते. म्हणजे प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात असे अनेक लोकांना आम्ही मिशन रोजगारच्या माध्यमातून मदत करायची भूमिका आम्ही निश्चितपणे केलेली आहे. माता भगिनींसाठी जवळजवळ 2,500हून अधिक महिलांना स्किल ट्रेनिंगमध्ये काम केलं. कारण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोजगार नाहीये असं नाहीये, पण जेव्हा रोजगारसाठी अनेक जण इंटरव्ह्यूजला जातात तेव्हा सगळ्यात समोर त्यांच्या समोर जो प्रश्न येतो तो म्हणजे स्किलचा. आणि मग कंपनीज मधल्या ओनर्सना जेव्हा मी भेटतो किंवा अनेक लोकांना भेटतो, त्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात आम्हाला या स्किलचं व्यक्ती पाहिजे. आणि मग आमच्या लक्षात आलं की आपण स्किलवर काम केलं पाहिजे. आणि मग माझा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये स्किल ट्रेनिंग सेंटर देखील मी कोल्हापूरला आणणार आहे आणि निश्चितपणे ना की स्किलच्या माध्यमातून लोकांना मदत केली. आणि अनेक कंपनीज आहेत जे कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करायची भूमिका देखील पार पाडलेली आहे. मला एक छोटं उदाहरण आपल्याला सांगायचं असेल, आज आपल्या इथं एक मोठी IT कंपनी आहे. त्या कंपनीचं मी नाव डिस्क्लोज करत नाही, पण त्या कंपनीला अनेक अडीअडचणी येत होत्या, त्यांना परमिशन्स मिळत नव्हत्या. 1 वर्ष त्यांना परमिशन्स देण्यामध्ये मी पाठपुरावा केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज त्या गोष्टीमुळे जवळजवळ ते एक्सपान्शन जे करणार आहेत तर 2,000 मुलांची नवीन ती भरती त्या कंपनीमध्ये करणार. माझा उद्देश काय आहे की एक्झिस्टिंग कंपनीज जगल्या पाहिजेत, एक्झिस्टिंग कंपनीजना आपण ताकद दिली पाहिजे, तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नवीन कंपनीज येतील. त्यामुळे विविध वेगवेगळ्या घटकांना मदतीची भूमिका आज मी या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी म्हणून केलेली आहे आणि अनेक जणांना रोजगार मिळवून देण्यामध्ये देखील पुढाकार घेतलेला आहे. रोजगाराच्या संदर्भानंच एक मुद्दा दुसरा नेहमी येतो की इथले नवीन इंजिनियर असतील किंवा IT सेक्टर मधले इतर काही लोक असतील, त्यांना कोल्हापुरात पुरेशा संधी उपलब्ध नाहीत किंवा कोल्हापुरात संधी उपलब्ध असली तरी ज्या पद्धतीनं आता जागतिक पातळीवर, देशाच्या पातळीवर या क्षेत्रातल्या लोकांना वेतनमान मिळतं त्या तुलनेत वेतनमान नाही. त्यामुळे इथले तरुण इथं न थांबता पुणे, मुंबई, बेंगलोर अशा ठिकाणी जातात. तर ही जी कोल्हापूरची ही श्रेणीवाढ आहे, इथली एकूण वेतन लोकांचं वाढायला पाहिजे किंवा इथल्या लोकांना पुण्याला किंवा बेंगलोरला न जाता इथंच काम करण्यात आनंद वाटावा, अशा पद्धतीनं काही गोष्टी करता याव्यात. यासाठी काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? माझं असं मत आहे की एक इकोसिस्टम आपल्याला तयार करावी लागेल. आज मी जसं मगाशी उदाहरण दिलं ITचं, आज आम्ही एक अशा पद्धतीचा प्रयत्न करालोय, आम्ही एक प्रपोजल दिलेला आहे. कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क या परिसरामध्ये ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला अलॉटेड जागा ही खूप वर्ष आधी केली. बरोबर. आज तिथं 75 एकर जागा ही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड आहे. ती जागा आम्ही महसूल डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे, आमची त्यामध्ये मंत्रालयात बैठक झाली आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा आपण कोल्हापूर शहराच्या बाहेर द्यायचं. कारण आज शेंडा पार्क हे ऍडमिनिस्ट्रेशन एरिया म्हणून ओळखला जाणार आहे, ही मध्यवर्ती जागा आहे आणि इथं 75 एकर जागा ही MIDCच्या धर्तीवर आज आपल्याला ज्या दरामध्ये MIDCतून जागा विक्री केली जाते त्याच धर्तीवर आज या कंपनीजना विक्री करायची. त्याचं मूळ कारण काय आहे की आज पुणे असेल, बँगलोर असेल, हे जे IT हब्स तयार झाले, आज तिथं अशी परिस्थिती आहे की त्यांची बिल्डिंग्स बांधून आहेत पण त्यांना तिथं रेंट आउट करताना बऱ्याचशा कंपनीज तिथंच येत नाहीत. कारण हे जे अनेक मोठ्या कंपनीज आहेत त्यांनी स्वतः त्या काळामध्ये त्यांच्या IT कंपनीजच्या बाजूला मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांची लँड बँक मोठी आहे या सगळ्या सिटीजमध्ये. आणि त्यांना कोल्हापूरला यायचं असेल तर त्यांना ही जागा थोडी कमी दरानं आपण दिली पाहिजे, तरच हे कंपनीज इंटरेस्ट घेतील. आणि मग अशा अनेक कंपनीज आहेत जे येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये यायला तयार आहेत
दुसऱ्या बाजूला आपण जसं म्हणतो की मी मध्ये भावेश अग्रवाल म्हणून ओलाचे ओनर आहेत, त्यांच्याशी बोललो होतो आणि मग त्यांना विनंती केली होती, पण त्यांना जवळजवळ 400 एकर जागा कोल्हापूरमध्ये एकत्र लागते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात की आपल्याकडं लँडचा आता इश्यू आहे किंवा काही कंपनीज यायला तयार आहेत पण त्यांना कमी दरामध्ये पाहिजे, तर आपण एक कोल्हापूर म्हणून या माध्यमातून पुढाकार घेतोय आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये शेंडा पार्क परिसरामध्ये एक चांगला IT हब या माध्यमातून तयार होईल. अनेक युवक युवती जे कोल्हापूरच्या बाहेर जातात त्यांना हळूहळू कोल्हापूरला आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि हे टीम एफर्ट्स आहेत. मी म्हणणार नाही की ऋतुराज पाटील एकटे यामध्ये काम करतो. यासाठी अनेक लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये काम करतात आणि हे त्यांच्या एफर्ट्समुळे मुलं नक्कीच आज कोल्हापूरमध्ये परत येणाऱ्या काळामध्ये थांबतील. जो एक सातत्यानं ह्या उद्योग वाढीशी संबंधित किंवा इथल्या व्यवसाय वाढीशी संबंधित दुसरा मुद्दा तो सातत्यानं विमानाच्या संदर्भातला, विमानतळाच्या संदर्भातला, तो काही प्रमाणात आता मार्गी लागलाय. पण तरी सुद्धा हा अधिक गतिमान करण्यासाठी किंवा ही सुविधा अधिक वाढण्यासाठी आणि कारण ज्यावेळी विमानसेवा अधिक इथले प्रमाणात वाढेल त्यावेळीच इथल्या भागाचा विकास होईल. म्हणजे एकेकाळी विमान सेवेच्या संदर्भात प्रयत्न करणं म्हणजे हे तुम्ही मूळ लोकांचे प्रश्न सोडून भलत्याच काहीतरी प्रश्नांना प्राधान्य देत असं होतं. पण आता हे लक्षात यायला लागले की केवळ यातल्या त्रुटीमुळं अनेक गोष्टी इथं वाढ होत नाहीत. बरोबर. तर त्या संदर्भात काय करता येऊ शकतं किंवा तरुण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय तिथं पुढची दिशा दिसते त्याची? नाही, एअरपोर्ट हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एखाद्या शहराचा अत्यंत महत्वाचा भाग असतो. आज कम्युनिकेशन बरोबर ट्रान्सपोर्ट हा देखील तितकाच महत्वाचा आहे आणि ह्याच्यासाठी सातत्यानं एअरपोर्ट डेव्हलपमेंटसाठी सगळ्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत, म्हणजे टीम एफर्ट्स झालेले आहेत. आज आदरणीय सतीश पाटील साहेब जेव्हा कोल्हापूरचे पालकमंत्री होते तेव्हा भूसंपादनसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो. आज 64 एकर जागा भूसंपादन करायची आहे, जेणेकरून एअरबस कोल्हापूरमध्ये लँड होतील, मोठे फ्लाईट्स कोल्हापूरमध्ये येतील आणि यासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल जवळजवळ 1800 मालक या 64 एकरमध्ये, यातली जवळजवळ 50% जागा आज आम्ही भूसंपादन केली आणि त्यासाठी आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निधी देखील वर्ग केला. एका बाजूला एअरपोर्टच्या नेरली तामगावला रस्ता जातो, त्यासाठी PWDच्या माध्यमातून 27 कोटी रुपये आपण मंजूर केले. तो रस्ता आज एअरपोर्टमधून बाहेर आपण काढतोय आणि एअरपोर्टचे कंपाऊंड आपण सगळे एन्क्लोज करतो. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं आपण कनेक्टिव्हिटी असेल किंवा लँड एक्विजिशन असेल या सगळ्यामध्ये टीम एफर्ट्सनं आपण काम करालोय आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी हे जे अध्यक्ष आहेत आणि मग मला विश्वास आहे की आज येणाऱ्या काळामध्ये एअरपोर्ट हे महत्वाचा भाग आहे आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणात ह्याची डेव्हलपमेंट आपल्याला दिसेल. बाकी सगळ्या प्रश्नांच्या बरोबरच तुम्ही आणखी एका म्हणजे मला वेगळे पण जाणवलेलं होतं ते म्हणजे लोकप्रतिनिधींनी पर्यावरणासारख्या प्रश्नाच्या संदर्भात काही भूमिका घेणं. म्हणजे हे कुठं म्हणजे मतदारांचा अनुनय करणे याच्या पलीकडे फार कोणी लोकप्रतिनिधी विचार करताना दिसत नाही. पण तुम्ही पर्यावरणाच्या प्रश्नासंदर्भात काही भूमिका घेतली होती आणि आपल्या लोकप्रतिनिधित्वाच्या आमदारकीच्या काळात त्या संदर्भात काही झाडे लावण्याचे किंवा पर्यावरणाच्या वाढीसाठीचे काही संकल्प सोडलेले होते. त्याचं आजची काय परिस्थिती आहे? नाही, नक्कीच मी माझ्या 2019च्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं की मी प्रत्येक वर्षी झाडं लावायचा उपक्रम घेणार आहे आणि आपण झाडं लावा, झाडं जगवा हे संकल्पना बोलतो, पण पुढच्या काळामध्ये ती झाडं जगवतो का हा प्रश्न देखील आपल्या समोर आहे. आणि मग हा मनावर घेऊन आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे विविध उपक्रम आम्ही घेतले. त्यामध्ये राजाराम तलावावर 2000 झाडं आम्ही लावली. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 5000 झाडं ही प्रत्येक गावाच्या एंट्रीजला लावलेली आहेत. ती झाडं जगवण्याचा प्रयत्न आमचे सर्व सहकारी तिथे करतात. आणि मग एका बाजूला कोल्हापूरमध्ये अनेक झाडं आहेत जे ऍडव्हर्टाईजमुळं त्यांच्यावर खिळे मारले जातात. नेल फ्री एक उपक्रम हा देखील आम्ही अरे वा. तिथे घेतला. आणि मग मला विश्वास आहे कारण आज कदाचित 10 वर्षापूर्वी आपण विचार केलाय, 10 ते 15 वर्षापूर्वी, तर कोल्हापूर हे हिरवगार कोल्हापूर किंवा कोल्हापूरचं एक वेगळं टेम्परेचर होतं आणि आज बघता बघता हे ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या अडचणीतून आपण पुढे चाललोय. आणि मग मला वाटते आमच्यासारखे नाशिक जळगावशी स्पर्धा करायला लागले हा कोल्हापूर. आणि आपण म्हणजे आमच्यासारखे जे येणाऱ्या काळातले युवक आहेत, युवती आहेत, आमची जी नवीन पिढी आहे, यांनी जर आज या गोष्टीची काळजी घेतली नाही तर कदाचित पुढच्या 2 पिढीनंतर आम्ही त्यांना काही उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून आम्हाला असं वाटलं की एक चांगला संदेश पर्यावरणाच्या बद्दल आपण दिला पाहिजे आणि मला विश्वास आहे की ह्या उपक्रमामुळे अनेक लोकांना एक प्रोत्साहन मिळेल आणि माझ्यासारखे अनेक हजारो युवक आहेत
जे आज ह्यामध्ये सहभाग घेतात, आणि मी त्यांच्या सगळ्यांची सूचना घेऊन या गोष्टीचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही मतदारसंघात म्हणजे शहरी असू दे, ग्रामीण असू दे, आदिवासी भागातला असू दे, शहरी असू दे, सगळीकडे माणसांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो पाण्याचा प्रश्न. म्हणजे पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक ही लोकप्रतिनिधीची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते आणि कामही असतं, आणि लोक त्याच्यावरनं अनेकदा लोकप्रतिनिधीच्या कामाचं मूल्यमापन सुद्धा करतात. तर या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही काय 5 वर्षात केलं? सर, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे, कारण पाणी प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे. कोल्हापूर शहर हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, आणि मग कोल्हापूर शहरातलं, कारण माझ्या दक्षिण मतदारसंघामध्ये 50% भाग, हा अर्धा भाग हा शहरी येतो. हं. आणि मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आदरणीय सतेज पाटील साहेबांनी 40 वर्षापूर्वीचा प्रश्न जो बरेच लोकांनी प्रयत्न केला, आणि त्यांच्या योगदानानंतर आदरणीय बंटी साहेबांनी हे पूर्णत्वास नेलेला आहे. थेट पाईपलाईनचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता, आणि कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईनचं पाणी आदरणीय बंटी साहेबांनी आणण्याचा प्रयत्न केला. वेगळी वितरण व्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून चालल्यात. अजून जे टाकी उभा करायचं काम चालू आहे ते पुढच्या काळामध्ये पूर्ण झालं तर प्रत्येकाच्या घरामध्ये, शहरामध्ये मुबलक आणि शुद्ध पाणी येणारच. साहेब, त्या पद्धतीनं मला अजून आठवते 2019ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो, आणि माझ्या मतदारसंघामध्ये अशी अनेक गाव आहेत ग्रामीण भागामध्ये की जिथं पाण्याची अडचण आम्हाला दिसत होती. मी आपल्याला एक छोटं उदाहरण सांगतो. कोविडच्या आधी आम्ही मिटिंग घेतली. मग त्यामध्ये गांधीनगर असेल, उसगाव असेल, पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, आर.के. नगर, कंदलगाव, हा जो जो परिसर आहे, या परिसरातली मिटिंग घेतल्यानंतर सगळ्यांच्याकडनं पाणी प्रश्न हा समोर दिसत होता. आणि सर, मी तुम्हाला मी अभिमानाने सांगू शकतो की आज आमचे जेवढे सहकारी आहेत, या 13 गावांमध्ये आपण एक नवीन स्कीम मंजूर बरं. केली. सुरुवातीला ती 138 कोटीच्या आसपास स्कीम मंजूर झाली होती. आमच्या लक्षात आलं या स्कीममुळं अनेक अडचणी येऊ शकतात, कारण तिने 2011चा सेन्सेस पकडला होता, आणि 2011च्या सेन्सेसनी आजची परिस्थिती वेगळी आहे. वेगळे, बरोबर. आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत चाललेलं आहे. आणि मग ह्या माध्यमातून आम्ही विचार केला की हे 2000 म्हणजे 11च्या सेन्सेसच्या हिशोबाने 138 कोटीची योजना काही शक्य होणार नाही. आणि आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एक मुंबईमध्ये बैठक घेऊन आम्ही हीच स्कीम 344 कोटीवर नेली. त्याचा फरक एवढा आहे की आज 138 कोटीमध्ये डिस्ट्रीब्युशन धरलं नव्हतं, वितरण व्यवस्था धरली नव्हती, टाक्यांची कपॅसिटी कमी होत्या, आणि आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये जवळजवळ 28 नवीन मोठ्या टाका उभा होतात. आणि गांधीनगर पाणी पुरवठा योजना, या योजनेचं नाव आहे, या माध्यमातून जवळजवळ 344 कोटीची स्कीम ही आम्ही मंजूर केली. आज ज्या गावांमध्ये 4 दिवसातून, 3 दिवसातून 1 तास पाणी येते, ते येणाऱ्या काळामध्ये दिवसातून 4 तास पाणी येणार, असं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो की एका बाजूला ही गांधीनगर पाणी पुरवठा योजना ही मोठी स्कीम आपण मंजूर करू शकलो, ही महाविकास आघाडी असताना मंजूर झाली, आणि दुसऱ्या बाजूला काही जलजीवनच्या स्कीम त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल एरियामध्ये देखील आपण डेव्हलप केलेले. आणि मग येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे हा 1 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरातला हा सोडवण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रयत्न केलेला आहे, आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना मुबलक आणि शुद्ध पाणी या माध्यमातून मिळणार. खरं तर पाण्याचा प्रश्न प्रामुख्यानं म्हणजे त्याचा त्रास सगळ्यात जास्त महिलांना सहन करायला लागतो. म्हणजे पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता सगळ्यांनाच भासत असली तरी त्रास प्रामुख्यानं महिलांना सहन करायला लागतो. आणि आता आपण अलीकडच्या काळात महिलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि मतदानाच्या दृष्टीनेही जवळपास निम्मी संख्या महिलांची आहे. तर अलीकडं महिला केंद्रित असं राजकारण मोठ्या प्रमाणावर सगळीकडे चाललेलं, लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य वेगवेगळ्या माध्यमातून महिलांच्यासाठी सवलती असतील, सरकार वेगळ्या पातळीवर प्रयत्न करतंय. पण या पलीकडे जाऊन तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या एका जो अर्धा मतदारांच्या किंवा लोकसंख्येच्यातला अर्धा घटक आहे, या घटकासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय 5 वर्षात केलं? नक्कीच महिला हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण बोलला ते खरं आहे. आज माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 3,72,000 मतदान आहे, आणि त्यामध्ये 50% महिलांची संख्या आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की या माध्यमातून महिलांना आधार देण्याचं काम आपण नेहमीच केलं पाहिजे. मी सांगत असताना मला निश्चितपणे आनंद होतो. मी मगाशी देखील उल्लेख केला की सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना रोजगार देण्याच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं काम केलं. आज 2,500हून अधिक महिलांसाठी
आम्ही साळोखे नगर कॅम्पसमध्ये आमच्या स्किल ट्रेनिंगसाठी मदत केलेली आहे. त्यामध्ये विविध वेगळ्या वेगळ्या ट्रेनिंग आम्ही देतो. आज त्यातल्या महिला आम्हाला भेटतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही व्यवसाय ह्यातून शिकून चालू केलेला आहे. आणि मग एका बाजूला महिलांना आम्ही मदतीची भूमिका जशी दिली, तशी दुसऱ्या बाजूला बचत गटांना देखील मदत करतो. आणि मग असे वेगळे विविध स्कीम आहेत जे आम्ही निश्चितपणेनं आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी काम केलं पाहिजे. आणि माझं स्वप्न आहे की येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी एखादा बचत गटसाठी एक वेगळा मॉल जर आपण उभा करू शकलो, अरे जिथं वा. त्यांना महिलांसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण होईल आणि सबसिडाइज रेटमध्ये त्यांना हे प्लॅटफॉर्म क्रिएट होईल, तर ते त्यांचे प्रोडक्ट्स आज या माध्यमातून ते प्रेझेंट करू शकतील. आणि मला विश्वास आहे की मी अनेक लोकांशी आता संपर्कात आहे, नामवंत कंपन्यांशी मी संपर्कात आहे आणि त्यांचे जे आउटसोर्स केलेले बिझनेसेस आहेत हे बचत गटांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. आणि निश्चितपणेनं महिलांसाठी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मदतीची भूमिका ही आमच्या पूर्ण परिवारची राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील. कोल्हापूरला प्रामुख्याने क्रीडा नगरी म्हणून ओळखलं जातं. इथली क्रीडा परंपरा मोठी आहे. अगदी खाशाबा दादवांच्या पासून आत्ता स्वप्नील कुसाळेंच्या पर्यंत ही ऑलिम्पिक पदकाची अशी ही परंपरा आहे. आणि बाकी इथली कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर इथल्या खेळाडूंनी नाव गाजवलेलं आहे कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं, देशाचं. तर अशी ही इथली क्रीडा परंपरा आहे. तर ही क्रीडा परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी वाटतं त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा काही प्रयत्न करणं त्यासाठी जाणीवपूर्वक आवश्यक असतं. तुम्ही त्या दृष्टीनं काही केलंय? सर नक्कीच. आता कोल्हापूर म्हणलं तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांची नगरी. कोल्हापूरची ओळख ही कोल्हापूर बरोबर क्रीडापूर देखील आहे. आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक क्रीडापटूंना ताकद देण्याची भूमिका. आज कोल्हापूरमध्ये बघितलं असेल अनेक क्रीडा प्रेमी आज आपल्याला विविध क्षेत्रामध्ये दिसतात. आणि मग ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे स्वप्न माझं देखील आहे. कारण मी स्वतः फुटबॉल प्लेअर आहे. मी स्वतः तायक्वांडो ब्लॅक बेल्ट आहे. मी विविध वेगळे वेगळे स्पोर्ट्स खेळतो आणि मग स्पोर्ट्सचं महत्व हे मला देखील तेवढंच आहे. आणि मग मला जेव्हा मी मतदारसंघामध्ये फिरत होतो तर मला निश्चितपणे सांगत असताना आपल्याला आनंद वाटतो की मी काही गावांमध्ये फिरताना मला एक गोष्ट जाणवली की अनेक युवक युवती आहेत, त्यांना कोल्हापूर शहरामध्ये लांब प्रवास करून ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिससाठी यावं लागतं. आणि मग ही संकल्पना जेव्हा मनामध्ये आली, मी तुम्हाला एक थोडासा माझा अनुभव सांगतो की ही जेव्हा ग्राउंडची संकल्पना मनामध्ये आली तेव्हा क्रीडा विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, महसूल विभाग असेल, यांच्या बैठका मी मुंबईमध्ये घेत होतो. मला एक ते सव्वा वर्ष लागलं परमिशन्स घ्यायला. पण मला सांगत असताना आपल्याला आनंद होतो की ह्या परमिशन्समुळं येणाऱ्या काळामध्ये जी गाव तिथे क्रीडांगण संकल्पना जुनी असायची आणि त्याला एक सुप्रीम कोर्टचा ऑर्डर होती की आपण कुठेही ग्राउंड गायरान जमिनीवर करू शकत नाही किंवा गायरान जमिनीवर कुठलंही बांधकाम किंवा काही करू शकत नाही. तर त्यामध्ये एक थोडासा एक पार्ट होता जो मी वाचून त्यामध्ये बदल केला आणि त्यामध्ये माझ्या लक्षात आलं. तर मी ते एनओसीज घेतल्या महसूल डिपार्टमेंटच्या. आणि त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट काय झाली असेल तर प्रत्येक गावाला गाव तिथे क्रीडांगण संकल्पना ही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर दक्षिण मध्ये मंजूर झाली. बर. आणि आज यामुळं येणाऱ्या काळामध्ये मी आज कोल्हापूर दक्षिण मध्ये मला सांगत असताना आनंद वाटतो की जवळजवळ 14 गावांमध्ये मी ग्राउंड उभा करू शकतो. आज त्या ग्राउंडचं काम सुरू आहे. आज पहिला टप्पा ग्राउंडचा झालेला आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्याला अजून बजेट मी लावणार आहे. आणि अशी विविध ठिकाण आहेत जिथं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे या उद्देशाने मी काम केलेलं आहे. आज राजूपाती नगरला आपण बॅडमिंटन कोर्ट केलेला आहे. एका बाजूला बॉक्सिंग रिंग केलेली आहे. त्यानंतर पाचगावमध्ये आपण कुस्ती संकुल उभा केलेला आहे. आदरणीय सचिन पायलटजी कोल्हापूरला आले होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन घेतलं. परत राजोपाध्ये नगरमध्ये ग्राउंडसाठी आता 1 कोटी रुपये खर्च करून त्याचं काम सुरू आहे. आणि मग मला विश्वास आहे की आपण कोल्हापूरचं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या भागामध्ये जेव्हा डेव्हलप करायला चालू करेल तरच त्या युवक युवतींना तिथं त्याचा लाभ होणार आहे. मी सांगत असताना मला आनंद होतो, एक इस्पुर्ली म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये जेव्हा मी गेलो आणि तिथं मला काही एक 13 ते 14 युवक युवती भेटले. ते मी म्हणलं काय झालं आज एकदम खुश दिसायला लागलाय. ते म्हणले दादा आम्ही जे ग्राउंड तुम्ही बनवलं त्या ग्राउंडवर आम्ही सराव केला आणि आज पोलीस भरती आर्मी भरती मधले आमच्या गावातले 14 मुलं सिलेक्ट झाली. म्हणजे माझ्यासाठी यासारखं अजून काय आहे की म्हणजे मी ह्या क्षेत्रामध्ये येत असताना माझा कुठलाही स्वार्थ नाही. या क्षेत्रामध्ये येत असताना मी राजकीय स्वार्थ न ठेवता सामाजिक स्वार्थ ठेवून या क्षेत्रामध्ये आलो.
हे काम करत असताना एक समाधान वाटतं की माझ्यासारखे हजारो युवक युवतींसाठी मी कुठेतरी व्यासपीठ निर्माण करून देऊ शकलो. आणि हे माझं भाग्य आहे की मला त्यांच्यासाठी काम करायला मिळते. तर हे काम चाललेलं असतं, त्याबरोबर राजकारण चाललेलं असतं. मग राजकारणात आरोप, प्रत्यारोप तुमच्या कामाबद्दल, कामाच्या सगळे एकूण गोष्टींच्या बद्दल खूप बोललं जातं. तसा तुमच्या मतदारसंघातला एक रिंग रोडचा मुद्दा आहे, जो सातत्यानं प्रचारात चर्चेत असतो. विरोधक त्याच्याबद्दल बोलत असतात. काय नेमकं काय आहे त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही? नाही, कसं आहे की कोल्हापूर शहरातले या 2-2.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की रस्त्याची अवस्था ही बिकट झालेली आहे, आम्ही मान्य करतो. त्याचं मूळ कारण काय आहे? सुरुवातीला आम्ही रस्त्यांसाठी निधी लावत होतो, त्यामध्ये कधी राजकारण होत नव्हतं. आता काय झाले की या राज्यातलं चाललेलं राजकारण आपण जवळून अनुभवलेलं आहे. आम्ही आता विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला थोडं निधी कमी दिला जातो. आम्ही अनेक पत्र दिलेत. माझ्याकडं काही पत्र होते, मी आपल्याला दाखवू शकलो असतो. म्हणजे आपण बघितलं असेल, म्हणजे हे एक पत्र आहे, आपल्याला दाखवतो. तर ह्या पत्रामध्ये आज आपण बघितलं असेल की आम्ही हे पत्र संबंधित विभागाला आम्ही दिलेलं आहे आणि यामध्ये आम्ही त्याची मागणी देखील केलेली आहे. आता असे अनेक पत्र आहेत जे आम्ही शासनाला दिलेले आहेत की आमच्या इथं कोल्हापूरमध्ये अमुक अमुक ठिकाणी रस्ता झाला पाहिजे. रिंग रोडला जवळजवळ 17 कोटी रुपये रस्त्यासाठी लागतात आणि एका बाजूला त्याचं चॅनल गटर करण्यासाठी 24 कोटी रुपये लागतात. आणि मग हा रस्ता करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोच, कारण हे एकूण कोल्हापूरला जे पहिले 100 कोटी रुपये आपण म्हणतात त्यामध्ये घ्यावं अशी विनंती केली. मी त्यावेळी अनेक नेत्यांना विनंती केली होती, पण त्यावेळी त्यांनी फार काय विषय मनावर घेतला नाही. आणि मग अजून देखील आमचा पाठपुरावा सुरू आहे, कारण ह्याला 17 कोटी आणि 24 कोटी जेव्हा मिळतील हे मला आता माहिती मी मध्ये घेतली, तेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये हा रस्ता मंजूर होणार आहे. आणि मग आम्हाला देखील एक मनामध्ये खंत वाटतं सर की राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, पण अशा पद्धतीचं राजकारण हे आम्हाला देखील आज पहिल्यांदा अनुभवायला मिळायला लागले. कारण या 5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा चांगलं काम करायची भूमिका आम्ही घेतलीच. कुणालाही आम्ही नाकारलं नाही. आणि एका बाजूला आज जेव्हा आम्ही निधी मागतो तेव्हा आम्हाला टार्गेट करून जर एखादा निधी मिळत नसेल तर हे वाईट आहे. मग नाही, मला तेच म्हणजे हा त्याच संदर्भाने एक प्रश्न हा विचारायचा की तुम्ही तुमच्या या 5 वर्षाच्या काळात सत्ता असतानाचा म्हणजे तुमच्या पक्षाची सत्ता असतानाच हे अनुभव घेतलेले आहे. तुमच्या पक्षाची सत्ता नसताना तुम्ही विरोधात असताना तोही काळ बघितलेला आहे. मग याच अनुषंगाने आणखी काय तुमचा नाही, त्यातला वेगळा नक्कीच. अनुभव काय म्हणजे आहे? अनुभव आता महाविकास आघाडी सरकार असताना मला असं वाटत नाही की पक्षीय राजकारण फार होतं. म्हणजे त्यामध्ये निधी कुणाला द्यायचा, विरोधात आहे नाही द्यायचा, असं कधी आम्हाला अनुभव आला नाही. आणि दुर्दैवानं जसं सरकार बदललं तसं अनेक निधी हा माझा अडवण्यात आला. दुर्दैवानं मी काही कोर्टमध्ये जाऊन निधी सोडवून घेतला. घेतला. त्याचं उदाहरण, कळंबा तलावला 4.5 कोटी रुपये आपण मंजूर झाले होते आणि ते दुर्दैवानं त्यांनी स्थगिती आणली होती. ते मी कोर्टमध्ये जाऊन तो निधी सोडवून घेऊन त्याचं काम चालू केलेलं आहे. आणि मग म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की रस्ते कुणासाठी आहेत? तर आमच्या सामान्य नागरिकांसाठी आहेत. रस्ते हे कोल्हापूरच्या जनतेसाठी आहेत. आणि मग ह्यामध्ये जर तुम्ही राजकारण आणायला लागला तर मला असं वाटते की निश्चितपणे हा त्रास लोकांना होणार आहे. आम्हाला त्रास तुम्ही राजकारणात द्या, तुम्ही इलेक्शनमध्ये काय बोलायचं आहे, हे सगळ्या गोष्टी चालू राहतील. पण तुम्ही कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठं खो घालू नका. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आपण उपनगरामध्ये 10 कोटी रुपये खर्च करून इंडोर स्टेडियम मंजूर केलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याचे भूमिपूजन होतं, उद्घाटन करायचा निर्णय घेतला. साहित्य सगळं जागेवर आलं होतं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की सकाळीच त्याच दिवशी एक पत्र आलं मंत्रालयातनं की हा निधी थांबवण्यात आलेला आहे आणि हा निधी आम्ही दुसरीकडे वर्ग करतो. म्हणजे आम्हाला देखील एवढं वाईट वाटलं की आज कोल्हापूरच्या जनतेसाठी आपण सगळेजण सातत्याने प्रयत्न करतो. कुठलाही निधी आणत असताना त्याला कष्ट करावं लागतं. आणि आज इंडोर स्टेडियम कुणासाठी होणार होतं? तर आज हे कोल्हापूरच्या जनतेसाठी होणार होतं. माझं प्रामाणिक मत सर काय की आज कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा काही प्रायोरिटीच्या 10 गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, मग ते एज्युकेशन असेल, हॉस्पिटल असेल, स्पोर्ट्स असेल, अर्बन डेव्हलपमेंट असेल, आणि ह्यामध्ये राजकारण कुठे येऊ नये.
आता 5 वर्षे आमदार म्हणून काम केल्यानंतर आता कसं असतं, दुसऱ्याने तुमच्या कामाचं परीक्षण करणं वेगळं, पण तुम्ही स्वतः तुमच्या कामाचं कसं काय मूल्यमापन करू शकाल? काय करू शकाल मूल्यमापन? नक्कीच म्हणजे आता हा 5 वर्षाचा प्रवास हा मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की सरकार तयार करणे, त्यानंतर कोविड, त्यानंतर महापूर, त्यानंतर सरकार बदलणे, या सगळ्यातून मी सगळं संघर्ष हं. बघितलाय. आणि हे सगळं बघत असताना ह्या कमी वयामध्ये अनेक अनुभव आमच्यासारख्या नवीन लोकप्रतिनिधीला आले. आणि मग ह्यातून अनेक गोष्टी आम्ही शिकलो. आज माझ्या डोळ्यासमोर 2019ला ब्लूप्रिंट होती की आपण ह्या गोष्टी डेव्हलप करायच्या. आणि मग अनेक अडचणी समोर येत असताना ह्यातून काटकसर करून काय चांगलं करू शकतो का? कारण मी नेहमी सांगत असतो की दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल याकडे आपण लक्ष दिलं ठीक आहे. पाहिजे. आणि मी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. मी कधी कोणावर टीका करण्यामध्ये वेळ घालवत नाही. कोण माझ्याबद्दल काय बोलत असेल, कदाचित त्याच्यामुळे माझी मताची टक्केवारी वाढेल. मला त्याबद्दल काय फार हे नाहीये. पण मला नक्की माहिती आहे की मी चांगलं काम करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलो. आणि मग अनेक अनुभव मला या 5 वर्षामध्ये आलेले आहेत. आज जसं मी मगाशी उल्लेख केला की युवकांसाठी जसं आपण ग्राउंड केले, तसे एका बाजूला युवकांसाठी मी अभ्यासिका देखील उभा करायचा प्रयत्न केलेला आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक मुलं जे भाग घेतात, ते आज घरामध्ये काही त्यांना व्यवस्था नसल्यामुळे ते बाहेर जाऊन अभ्यास करत असतात. ह्यांच्यासाठी जवळजवळ 5 ठिकाणी आपण स्टडी सेंटर्स हे मोफत उभा केलेले आहेत. ते देखील पुढच्या काळामध्ये त्यांना मोफत त्याचा उपयोग होणार आहे. अशी विविध विषय आहेत. एका बाजूला ज्येष्ठांसाठी आपण विरंगुळा केंद्र उभा केलेलं आहे. ते जवळजवळ 3 कोटी रुपये खर्च करून 2 एकरमध्ये साळोखेनगर पार्कमध्ये केलेलं आहे. आणि मग तलाव असतील किंवा अर्बन डेव्हलपमेंटवर माझा फोकस राहणार आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा जो काही प्रवास आहे, हे सगळ्या गोष्टीतून मी शिकत गेलो. मला अनेक लोकांची मदत झाली. अनेक ज्येष्ठ कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांच्याकडे जाऊन मी माहिती घेत होतो. आणि हे ऋतुराज पाटीलचं एकट्याचं काम नाही, कारण माझा मतदारसंघ हा चांगला झाला पाहिजे. हा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा ऋतुराज पाटील एकटा पाऊल टाकत नाही, तर माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत, जे माझ्याबरोबर एकत्र पाऊल टाकतात. तरच क्रांती घडू शकते. आणि मला वाटते हे सगळं करत असताना कोल्हापूरची प्रगती, माझ्या मतदारसंघाची प्रगती ही निश्चितपणे डोळ्यासमोर ठेवूनच मी काम केलेलं आहे. आणि विविध वेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न युवक, युवती, माता भगिनी, ज्येष्ठ या सगळ्यांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही कोविड काळाचा उल्लेख केला, तर मला वाटतं तो काळ सगळ्यांच्यासाठीच खूप कठीण काळ होता. पण त्या काळात तुम्ही एकूण डी.वाय. पाटील हॉस्पिटल किंवा या यंत्रणेच्यावर खूप असं वेगळ्या प्रकारचं काम इथं केलं. तर त्या संदर्भात काय अधिक सांगता येण्याजोगं आहे का तुमचे अनुभव त्या काळातले, कोविड काळातले? नक्कीच म्हणजे आपल्याला आठवत असेल, जेव्हा कोविड 2020ला सुरू झालं, तेव्हा आपल्यासमोर अशी परिस्थिती होती की कोविड नक्की कशामुळे होतं हे आपल्याला प्रश्न समोर होता. आणि अशा वेळी मी सुरुवातीला देखील उल्लेख केला की डॉक्टर्ससाठी आम्ही 1000 पीपीई किट त्यावेळी तयार केली. कारण तेव्हा पीपीई किट कोल्हापूरमध्ये नाही तर अजून कुठेही त्यावेळी आले नव्हते. तेव्हा बाहेर होते अब्रॉडला, आणि मग महाराष्ट्राच्या बाहेर जास्त करून पीपीई किटची व्यवस्था उभी झाली होती. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती. आणि तेव्हा आम्ही कोल्हापूरमध्ये पीपीई किट तयार करून सगळ्या डॉक्टर्सना देण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलच्या माध्यमातून आदरणीय संजय डी पाटील साहेबांच्या प्रयत्नांनी, म्हणजे माझ्या वडिलांच्या प्रयत्नांनी हॉस्पिटलमध्ये आम्ही अनेक पेशंट्सना आधार दिला, मोफत उपचार केले. जवळजवळ आम्ही 1000 कपॅसिटीचे बेड्स आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये उभा केले. आम्ही प्रत्येक लोकांना मेडिसिन पोहोचवण्याचा प्रयत्न केला. होमिओपॅथिकच्या माध्यमातून असू दे किंवा जे त्यावेळी रेमडेसिवीरची गरज असायची तर त्या माध्यमातून असू दे. तर मला निश्चितपणे आनंद वाटतो. मास्क असेल किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सारखे एक चांगलं काम आम्ही त्यावेळी करू शकलो. जवळजवळ 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे आम्ही उभा करून आज लोकांना देऊ शकलो. आणि आपल्याला सांगत असताना मला आनंद वाटतो की अजून देखील म्हणजे आमचे अनेक लोक आहेत हे ह्याचा उपयोग करतात. कारण हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आमच्याकडे आता नाहीये, तर अनेक वेगवेगळ्या लोकांच्या घरामध्ये आहेत. आणि ते झाल्यानंतर परत आणून देतात आणि आम्ही पुढच्या कोणाला गरज असेल त्यांना देतो. मग खऱ्या अर्थानं ही जो काही संघर्ष आहे हे सगळ्या डॉक्टर्सना आम्ही त्याचं योगदान देतो. आमच्या हॉस्पिटल्समधले किंवा अनेक डॉक्टर्स यांनी हे योगदान या माध्यमातून दिलं. आणि डी.वाय. पाटील ग्रुपनं निश्चितपणे पुढाकार घेतला. पण हे सगळ्यांच्या सहमतीनं, सगळ्यांच्या मदतीनं आम्ही हे काम करू शकतो.
एकूणच तुमचा जर सगळा राजकीय प्रवास बघितला तर डी.वाय दादांचा सुरुवातीपासून जर राजकीय प्रवास त्यांचा आमदारकीचा असेल किंवा एकूण राजकारण सोडून मग त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून देणं आणि एकूण महाराष्ट्रात काही काळ देशाच्या बाहेर असं शिक्षणाचं साम्राज्य उभं करणे असो, संजय डी पाटलांनी ते साम्राज्य वाढवणं असो किंवा सतेज पाटलांनी डी.वाय दादांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात येणं असो, कोल्हापूर जिल्ह्याचा नेता म्हणून त्यांनी एक आणि राज्याच्या पातळीवरचा काँग्रेसचा महत्त्वाचा नेता म्हणून उभं राहणं, कोल्हापूरचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न करणं आणि त्यानंतरची तुमची ही तिसरी पिढी. तर एक तरुण आमदार म्हणून, एक समृद्ध अशी राजकारणाची परंपरा असलेल्या कुटुंबातला आमदार म्हणून आणि आतापर्यंत झालेली कामं सगळी लक्षात घेऊन सुद्धा आता पुढं आपल्याला जायचं आहे, पुढची वाटचाल करायची आहे. तर आता नवा काळ, नवं युग हे सगळं लक्षात घेऊन तुमचे कोणते संकल्प आहेत किंवा कोणते विषय घेऊन तुम्ही आता मतदारांच्या पुढे जाताय? मतदारांना तुम्ही आता काय, कोणत्या गोष्टींच्यावर मतं मागताय किंवा तुम्ही केलेल्या कामावर मतं मागताय खरं आहे, पण तुम्ही नवीन काय त्यांना हे देताय, आश्वासनं देताय? नाही, नक्कीच आपण जो उल्लेख केला आहे खरा आहे. आदरणीय डी.वाय पाटील साहेबांपासून माझे वडील आदरणीय संजय डी पाटील साहेब असतील, माझे काका आदरणीय सतेज पाटील साहेब असतील, त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मला नेहमीच राजकारण आणि राजकीय दृष्टीनं काम करत असताना नेहमी एक उत्साह असतो. मला यामध्ये आनंद वाटतो की आमच्या लोकांसाठी, कोल्हापूरच्या जनतेसाठी मला काहीतरी करायला मिळतं. आणि मग ह्यामध्ये मी मगाशी जसा उल्लेख केला की ह्या निवडणुकीमध्ये मी जे काही काम केलंय हे मी लोकांसमोर मी आणतोच, ह्याच्याबद्दल दुमतच नाही. पण दुसऱ्या बाजूला काही विजन देखील माझ्या मनामध्ये. आपण जेव्हा कोल्हापूरची डेव्हलपमेंट बद्दल बोलतो तेव्हा येणाऱ्या काळामध्ये स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर अजून कसं स्ट्रेंथन केलं पाहिजे ह्याच्याबद्दल मी चर्चा करतोय. एज्युकेशन बद्दल आपण अजून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, कारण जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत. मी मनेरमाळ या परिसरामध्ये एक मॉडेल स्कूल एक तयार केलेली आहे. त्यासाठी 75 लाख रुपये खर्च करून इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, सोलारची व्यवस्था असेल, टर्फ लॉन असेल, अशा पद्धतीची तिथे एक मॉडेल स्कूल म्हणून तयार केली आहे. आणि मग पुढच्या काळामध्ये एज्युकेशन सेक्टर हा कोल्हापूरमध्ये अजून कसा चांगला करता येईल या उद्देशाने काम करणारे. ज्येष्ठांसाठी मी मगाशी जसं बोललो की जे विरंगुळा केंद्र उभा केलेलं आहे, मग ओपन स्पेसेस कसे अजून चांगले करता येतील या उद्देशाने आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अर्बन डेव्हलपमेंट. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काही अर्बन आर्किटेक्ट्स बरोबर भेटलेलो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोड्स कसे चांगले होतील यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न आहे. आज पुण्यामध्ये आपण बघतो की पिंपरी, आकुर्डी किंवा काही साईडमध्ये आपण बघतो की चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला दिसते. माझा स्वतःचा एक असा अनुभव आला की तिथं मी काही इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आणि तिथल्या काही लोकल लोकांना मी संपर्क केला. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांची प्रोसेस, आणि मग त्यांनी मला समजावून सांगितलं. आम्ही यात 15 वर्ष कष्ट केल्याने आम्हाला यामध्ये आज पुढे सक्सेस मिळालेला आहे. मी आपल्याला सांगत असताना निश्चितपणे मला समाधान वाटते की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अर्बन प्लॅनिंगवर भर देऊन आज या पद्धतीनं मी काही 12 रस्ते कोल्हापूरचे प्रेझेंटेशन मी तयार केले होते. साई मंदिर कळंबात जे चौक आहे त्या कॉर्नरला एक मॉडेल रोड आपण केलेला आहे, ज्यामध्ये पेविंग असेल, रोड असेल, युटिलिटीसाठी एक एरिया असेल, किंवा एखादा अंध व्यक्ती साठी ब्रेल टाईल असेल, किंवा एखादा व्यक्ती जो व्हीलचेअरवर असतो त्याला रोड क्रॉस करायला जमत नाही तर तो स्पीड ब्रेकरचा वरचा पार्ट आपण फ्लॅट करू शकतो, तर त्यावरून तो स्पीड ब्रेकर क्रॉस करून पलीकडच्या फुटपाथवर जाऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत जे मायन्युटली आपण प्लॅनिंग केले पाहिजे. दुसरं, एका बाजूला आपण कचऱ्यांबद्दल बोलतो, तर पुढचं माझं विजन असणार आहे की कचऱ्यांसाठी आपण गार्बेजचं डिसेंट्रलायझेशन हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आज कोल्हापूरमध्ये सगळीकडे शहरामध्ये, सगळ्या शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर बनत तर आपल्याला ह्यासाठी पब्लिक अवेअरनेस आणि एका बाजूला ट्रान्सपोर्ट, गार्बेज ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही चांगली करावी लागेल. आपल्याला पब्लिक अवेअरनेस कधी होणार आहे जर आपण ही सिस्टीम स्ट्रेंथन केली. आणि मग मला विश्वास आहे की गार्बेजचं डिसेंट्रलायझेशन जेव्हा करणार, आता एक उदाहरण, पुईखडी जवळ एक छोटा प्लांट आहे. त्या प्लांटमध्ये आम्ही कमिशनर मॅडमना प्रपोजल दिलेलं आहे की आपण काही मशीन्स तिथे घ्यावे. त्याचं कारण एवढंच आहे की आज उपनगरामध्ये मोठं आपण बघतोय की नागरीकरण वाढत चाललेलं आहे, तर त्यातले किमान 14 वॉर्ड्स हे आज पुईखडीमध्ये जर आपण तिथं शिफ्ट झाले
आता तिथं कचरा टाकतातच, पण ते मशीन घेतल्यानंतर हे 14 वॉर्ड्सचं अजून लोड तिथे येईल. आणि जेणेकरून पुढच्या काळामध्ये आज डिसेंट्रलाइज झाले तर गाड्या जे दिवसातून एक वेळा घरात जाती कचरा उचलण्यासाठी, ते 3 वेळा जाऊ शकेल. अशा बरं. पद्धतीचं एक प्लॅनिंग आपण करतोय. आणि मग मला विश्वास आहे की हे डिसेंट्रलायझेशन जेव्हा आपण करणार विविध वेगवेगळ्या ठिकाणी, तेव्हा कचऱ्याचं विल्हेवाट त्या वेळेत लागू शकेल. आणि मग माझ्या मनामध्ये असे अनेक विजन आहेत जे या दृष्टीने मी काम करणार आहे. आणि मी एका बाजूला केलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला मी काय करणार आहे, हे दोन्ही गोष्टी पुढे घेऊन जातोय. आणि मला विश्वास आहे की मी चांगलं विजन ठेवून काम करण्यातला एक लोकप्रतिनिधी आहे. लोक निश्चितपणे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन मला हे काम करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देतील. छत्रपती शिवाजी महाराज हे एकूण सगळ्या महाराष्ट्राचं, देशाचं प्रेरणास्थान आहे, आदर्शस्थान आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारणही मोठ्या प्रमाणावर होतं. पण अलीकडच्या काळात तुम्ही ज्या परिसरात राहता त्या कसबा वाड्यात एक वेगळ्या पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. ही मुळात कल्पना कशी आली आणि त्या उभारणीपर्यंतचा प्रवास कसा राहिला? आपल्या सगळ्यांचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आपण कसबा बावडा परिसरामध्ये उभा करायचा निर्णय घेतला. खरं म्हणजे कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील अनेक लोकांचं हे स्वप्न होतं की आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला पाहिजे. आणि मग ह्या उद्देशानं बरेच जण सुरुवातीपासून प्रयत्न करण्यासाठी पुढे येत होते. आणि ही संकल्पना अनेक आमचे युवक आहेत जे या परिसरामध्ये काम करतात आणि त्यांनी पुढे आणली. ते पुढे आल्यानंतर आदरणीय सतीश पाटील साहेबांना ते भेटले आणि म्हणले आपल्या बावड्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेऊया. आणि मग त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आदरणीय बंटी साहेबांनी भाषणामध्येच जाहीर केलं होतं की मी ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभा करणार आहे. हे खरं म्हणजे प्रवास हा 6-7 महिन्याचा आहे. परवानगी काढण्यापासून या सगळ्या गोष्टी करण्यात आदरणीय संजय डी पाटील साहेबांचं मोलाचं योगदान यामध्ये आलं. आणि आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे आमच्या गावामध्ये उभा करण्याची संधी मिळाली. आदरणीय राहुलजी गांधी यासाठी उद्घाटनासाठी आले. आणि मग एक मोठ्या प्रमाणात एक श्रद्धास्थान म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बावड्यामध्ये उभा झाला. निश्चितपणे आमच्या सगळ्यांचं स्वप्न हे या माध्यमातून पूर्ण झालं, हे समाधान आज कसबा बावडा परिसरातील प्रत्येक नागरिकाला आहे. तर मित्रहो, हे होते आमदार ऋतुराज संजय पाटील, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी गेल्या 5 वर्षात आपल्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामांच्या संदर्भातला इथं लेखाजोखा मांडलेला आहे. आणि एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून, युवकांचा प्रतिनिधी म्हणून भविष्यात कशा पद्धतीनं एकूण नागरीकरणाचे प्रश्न आहेत त्या संदर्भातल्या काही गोष्टी लक्षात घेऊन हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात विभागला आहे. ग्रामीण भागाचे काही प्रश्न आहेत हे लक्षात घेऊन युवकांच्यासाठी अनेक रोजगारापासून क्रीडा विकासापर्यंतच्या अनेक योजना घेऊन आणि त्याच अनुषंगानं एकूण मतदारसंघ, इथलं एकूण पर्यावरण या सगळ्या दृष्टीनं काही विधायक भूमिका पुढे घेऊन जाण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला आहे. त्यांच्या या संकल्पांना आपण शुभेच्छा देऊया आणि इथं थांबूया. धन्यवाद.